सगळं शिष्टमंडळ मराठा महासंघाचं आमचं. आज आम्ही याआधी शासनाने शासन निर्णय काढला होता, सकाळी 7 ऐवजी 9ला शाळा, सर्व शाळा सुरू करण्यात आल्या पाहिजे, जेणेकरून थंडीच्या त्रासामुळे लहान मुलांना त्रास होतो, विद्यार्थ्यांना पालकांना त्रास होतो. या अनुषंगाने शासन निर्णय घेतला होता, परंतु शिक्षण विभागाचं याकडे दुर्लक्ष असल्या कारणाने आम्ही मराठा महासंघाच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने, पालकांच्या वतीने जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी यांना एक निवेदन दिलं. निवेदनानंतर आंदोलनाचा इशारा दिला. गोल्डन शाळेमध्ये विनंती करण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यांनी काही एंट्री आम्हाला आतमध्ये दिली नाही. बाहेरून ईमेल करा, अमुक करा, आणि तिथं फार प्रमाणात असं चालू आहे. किड्स केम्ब्रिज सुद्धा त्याची काही मान्यता नाही. मान्यता नसतानाही संभाजीनगरची शाळा आहे त्या नावाची त्या नावावर चालू आहे. याचंही चालू आहे. आपल्याकडे ते पहिली ते 10वी 4थीपर्यंत आहे. पहिली 10वी नाही, परंतु 4थीपर्यंत जरी असलं आपण गोल्डन जुबली तर आपले माणसं पाठवायला पाहिजे अशी आमची विनंती आहे. या संदर्भामध्ये त्यांची पण चौकशी करू आणि त्यांना सुद्धा नियमाप्रमाणे, शासन निर्णयाप्रमाणे जी वेळ दिलेली आहे त्याप्रमाणे शाळा भरवण्यास आम्ही आमच्याकडून जे माझं निवेदन दिलं, सांगितलं, तुम्ही उत्तर दिलं, पण इथून पुढे त्या शाळेवर कारवाई झाली पाहिजे. गोल्डन जुबली शाळा, किड्स केम्ब्रिज शाळा, त्याचबरोबर अनेक शाळा सांगितलेल्या आहेत. त्या शाळांना आजच्या आज आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत सूचना किड कॅम्ब्रिज शाळा, किड कॅम्ब्रिज शाळेची मान्यता औरंगाबादची ती जालन्यात चालू होती. याकडे तुमचं लक्ष देणार का तुम्ही? किड कॅम्ब्रिज शाळा तशी तक्रार प्राप्त झाली तर चौकशी करू. मला त्याची प्रत द्या. आणि शागडचं एक प्रकरण आहे, त्या मुलांना मारहाण झाली. ते खेडेकर मुख्याध्यापक, ते जिल्हा परिषद प्रशाला आहे, ती त्याचं प्राथमिक विभाग आस्थापना आहे. त्या संदर्भात त्यांची पण त्याच्या संदर्भात कारवाई चालू असेल. किड्स कॅम्ब्रिजचा अहवाल सुद्धा आपल्याकडे आलेला असेल की ह्या शाळेने बाबा जे काय आहे यांनी ट्रान्सफर केलेली आहे शाळा, किड्स कॅम्ब्रिज शाळा, जी डबल जिन भागामध्ये चालल्या जाते. तर या शाळेवरती आपण कारवाई आपल्याकडे आव्हाने गांधी चमन किड्स कॅम्ब्रिज चालवल्या जाते. त्यांचं असं पत्र आहे की आमची शाळा आपल्या विभागात आलेलं आहे पत्र, आपण चौकशी सुद्धा झालेली आपल्या मार्फत की ही शाळा ट्रान्सफर झालेली असताना सुद्धा ती शाळा कसं काय चालल्या जाते. त्यांचं तसं अहवाल आहे सर, मी अहवाल दाखवतो. परवा हेरिंग आहे आमची, त्याच प्रकरणात हेरिंग आहे. तरी त्यांनी पाहिजे तशा प्रकारे कुठल्याही शाळेकडे लक्ष नाही दिलं. मग स्मरणपत्र देऊन आज सोमवार 1 वाजता दुपारी आलो आणि माध्यमिक शिक्षण विभागामधल्या शिक्षणाधिकारी मंगल मॅडम धुपे ह्या काही उपस्थित नव्हत्या. आज वर्किंग डे सोमवार आहे. खरं तर सोमवार आणि शुक्रवार हे कामाचे दिवस, हे कार्यालयात थांबणं गरजेचं असताना सुद्धा त्या कार्यालयामध्ये नव्हता. त्यानंतर आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन दिलं. त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी श्री भागवत साहेब यांच्याशी चर्चा करून आमच्या ज्या मागण्या आहे, गोल्डन जुबली शाळा असेल, किड्स केम्ब्रिज असेल, त्याचबरोबर अनेक शाळा अद्यापही 9ला उघडतात. आणि त्याचबरोबर आम्ही गोल्डन जुबली शाळेमध्ये सकाळी विनंतीपूर्व निवेदन द्यायला गेलो असताना आमचं निवेदन सुद्धा स्वीकारलं नाही. असा मुजोर जी शाळा आहे त्याच्यावर यांचा अंकुश नसल्या कारणाने, शिक्षण विभागाचा अंकुश नसल्या कारणाने त्यांची एक प्रकारची दादागिरी सुरू आहे. आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आमचं सीबीएसई पॅटर्न आहे. सीबीएसई पॅटर्न जरी असलं ते अभ्यासक्रमापुरतं ठीक आहे, परंतु बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या शिक्षण विभागाच्या आधिपत्याखाली चालतात. हे मात्र शिक्षण विभाग जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करतं. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही माध्यमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकारी यांच्या घेराव घालण्यासाठी आलो होतो, परंतु त्या नसल्या कारणाने त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन घेराव घातला. आणि यामध्ये त्यानंतर प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी कैलासजी दातकीर साहेब यांनाही स्वतः भेटून याविषयी निवेदन देऊन चर्चा केली आणि लवकरच हा निर्णय ते मार्गी लावतील असं त्यांनी सांगितलं.